बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जलसमाधी आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आता पोलीस पोहोचले। आमची एक लिमिट आहे, आम्हाला लिमिट आहे सर। हॅलो, ओके सर, ओके ओके लाईव्ह सुरू आहे त्यांच्यावर पण पहिला बोलायचं आता काय होणार आहे? पोलीस प्रशासन त्यावेळेस सुस्त करायला काय माहित नाही, पण 3 दिवस त्यांनी जर नाकाबंदी केली असती, त्यांच्या परीने काही यंत्रणा लावली असती, आरोपी इस्तेमाल जातच नाही। आमचं कोणतरी भूमधरण का कोणाकडे तरी बाबतीत हे जे आपण इथे मी आलो त्या कलेक्टर साहेबांना निरोप देऊन आलेला आहे आणि आता तुमचा जो मेसेज आहे मी त्यांना की कलेक्टर साहेब महाजन साहेबांचा पुढे काय कारवाई एक काम करू, एकदा तुम्ही बाहेर यावा, मला 3-4 पॉईंट सांगा। संरक्षणासाठी माणसाच्या मारण्यासाठी ओशी घ्यावं लागेल। आपल्या मोबाईल मध्ये फोटो घुसले तर आपण ही दृश्य पाहतोय, मसाजोगचे ग्रामस्थ जमलेले आहेत, सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी पोलीस आलेले आहेत, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू होती। ग्रामस्थांना समजावण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे आणि यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचं निवेदन पोलिसांना दिलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय नेमकी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे? पोलीस अधीक्षक आणि आंदोलकांमध्ये चर्चा करतायत। आंदोलक मात्र ठाम आहेत। आंदोलकांनी त्यांचं मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं आहे। पोलीस अधीक्षकांनी आंदोलकांचं जे म्हणणं आहे की आरोपींना तात्काळ अटक करा, त्याबद्दल त्यांनी आश्वासित केलेलं आहे। आंदोलक आणि पोलिसांची चर्चा सुरू आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। आपण पाहतोय आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झालेली आहे। हे आंदोलन थांबवावं अशी विनंती पोलिसांनी केलेली आहे आणि आपल्या मागण्यांचं निवेदन गावकऱ्यांनी पोलिसांकडे दिलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, पोलिसांना जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन पोलिसांनी स्वीकारलेलं आहे। गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन मागे घ्यावं। हा दुसरा फोन